लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे। अवघे 8 दिवस शिल्लक आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढली ते काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आपल्या सोबत आहे। भाऊ, काउंटडाऊन सुरू झालेलं आहे, 8 दिवस राहिले। मला वाटतं की ज्या पद्धतीनं मतदान झाल्यानंतर परिस्थिती निर्माण झाली तर सर्वांना उत्सुकता आहे की केव्हा मतमोजणी होते आणि शहरात विविध प्रकारच्या चर्चा आल्या आहे। ग्राउंड रियालिटी वेगळी होती आणि वरचं मत वेगळं होतं आणि लवकरच 8 दिवसांनी मतमोजणी होणार आहे, कोण विजयी होणार आहे दिसणार आहे जनतेला। आणि मला वाटतं की ज्या पद्धतीनं मतदान झालेलं आहे, ज्या ज्या बूथवर मतदान झालं आहे, काँग्रेस पक्ष निवडून येणार आहे, मी निवडून येणार आहे, निश्चित आहे। धाकधूक वाढलेली आहे। म्हणजे आता सर्वात मोठी निवडणूक आहे तुमच्या करिअरची, 25 वर्षाचं 30 वर्षाचं राजकीय करिअर, त्याची सगळ्यात मोठी निवडणूक आणि त्याचा निकाल 8 दिवसावर आला आहे। कसं आहे, मी कधीच कोणत्याच निवडणुकीची धाकधूक ठेवली नाही। निवडणूक लढायची असते, निवडणुकीच्या पद्धतीनं लढायची असते, ती लढायला जनता प्रतिसाद देते ना। आपण पाहिलं, मी निवडणूक लढताना कुठेही भांडणं नाही झाले, कुठेही कोणाशी भेदभाव नाही झाला आणि चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढलं। कारण की निवडणूक लढण्याचा अनुभव इतका झाला होता, 8-9 निवडणुका, लहान विधानसभा, कॉर्पोरेशन, लोकसभा, की आपल्याला माहिती आहे की निवडणूक कशी लढावी लागते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। निवडणूक लढत असताना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपसात भिडले नाही पाहिजे, शहरातलं सामाजिक वातावरण चांगलं झालं पाहिजे, आपल्या शहराची बदनामी राज्यात झाली नाही पाहिजे, देशात झाली नाही पाहिजे, अशा पद्धतीची निवडणूक झाली पाहिजे आणि त्या पद्धतीची निवडणूक मी दरवेळेस लढतो। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक, भाजपचा एक मोठा चेहरा देशातला, टफ होतं, चॅलेंजिंग होतं हे सगळं। कसं राहते सांगू का तुम्हाला, किती मोठा नेता असो त्याला कोण बनवतो, मोठं जनता बनवते, मतदार बनवते आणि मतदारच खाली बसते। आपण अनेक उदाहरणं पाहिले ना, इंदिराजी हारल्या होत्या, अटल बिहारीजी हारल्या होते। म्हणून जो कोणी निवडणूक उभा राहतो त्यांनी मी मोठा आहे, मला कोणी हरवू शकत नाही असं कधीच मनात आणू नये असं मला वाटते। आणि माझं तर तेच असतं, मी निवडून आलो तर जास्ती खुशी नाही म्हणत आणि हारलो तर जास्ती गम नाही म्हणत, कारण की आपल्याला कामच करायचं आणि शेवटी जनतेचं। तर निवडणूक लढणाऱ्यांनी, लढवय्यांनी निवडणूक कशी लढावी याकडे लक्ष द्यावं। हार जीत हे जनतेच्या हातात असतं। या जनतेने देशातल्या मोठमोठ्या लोकांना पाडलेलं आहे, म्हणून कोणत्याही राजनेत्यांनी तो कितीही वेळा निवडून आला, तो कितीही मोठ्या पदावर गेला, तरी त्याने हे लक्षात ठेवावं की मी या जनतेमुळेच गेलो आहे। आणि म्हणून त्यांनी असा कधीच गर्व बाळगू नये की मी पडत नाही म्हणून। 4 तारीख जवळ आलेली आहे, काय वाटतंय, काय कार्यक्रम आहेत सध्या, म्हणजे जवळजवळ येते निकाल? आमची तयारी पूर्ण झाली आहे मतमोजणीसाठी, जे काही लागणार आहे, कारण की अनेक चर्चा असतात मतमोजणीच्या वेळेस, एकच पेटी 2 वेळा मोजल्या जाईल, अनेक तर्क लोकांचे या 30-35 दिवसामध्ये आले, अनेक सजेशन आले, त्या सगळं एकत्रित करून 2 तारखेला आम्ही बसून पुरा प्लॅन आखणार आहे की आम्हाला 6ही मतदारसंघांच्या मतमोजणीमध्ये कशा रीतीनं भाग घ्यायचा आहे आणि आमची सतर्कता म्हणून आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करणार आहोत। काय होईल असं वाटतं 4 तारखेला? 4 तारखेला मी निवडून येणार आहे, हे आधीच सांगितलं। प्रचाराला लागलो होतो ना, तेव्हा जनतेचा कल पाहून मी सांगितलं होतं की यावेळेस जनता लढाई लढून झाली आहे, मी निवडून येणार आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन मोमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।